जय जय रघुवीर समर्थ. प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि श्राप तुमची पाठ कधीच सोडत नाही. मित्रांनो, फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते, परंतु तो देव फक्त नियत पाहतो. केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, तर खरा श्रीमंत तर तोच असतो ज्यांच्याकडे चांगले विचार, चांगले हेतू आणि गोड वागणूक असते. मित्रांनो, लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा हे चांगलं आहे की आपले कान बंद करा. आपले आयुष्य चांगले होईल. कोणीतरी खरंच सांगितलं आहे, बोलण्यात आणि वाणीत खूप ताकद आहे. गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते आणि धारधार कडू बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही. मित्रांनो, बंगला बांधला जाईल फक्त 4 भिंतींवरच, परंतु घर हे बनतं प्रेम, काळजी, स्नेह आणि समजूतदारपणानेच. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाची वय फारच लहान असते. जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण दररोज स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत. मित्रांनो, हिम्मत हारू नका. दुःखात असाल तर यावर तुम्हाला औषध नक्कीच मिळेल. तुम्ही जे काही द्याल ते परत येईल, मग तो सन्मान असो किंवा फसवणूक असो. निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं भाग्य लिहिलं आहे तो या विश्वातील महान लेखक आहे. तुम्ही कितीही स्तुती करा, पण ते खूप विचार करूनच करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करते. मित्रांनो, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज चांगले काम करून तुम्ही तुमचे भविष्य नक्की सुधारू शकता. ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांच्या मागे पडू नका, कारण हीच लोक आहेत ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे मान्य केले आहे. मित्रांनो, या 5 गोष्टी लगेच सोडून द्या, मग तुम्ही आयुष्यामध्ये खूप आनंदी राहाल. पहिली गोष्ट, प्रत्येकाला संतुष्ट करणे सोडून द्या. इतरांकडून अधिक अपेक्षा करणे सोडून द्या. भूतकाळात जीवन जगणे सोडून द्या. स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे सोडून द्या. आणि शेवटची गोष्ट म्हणजे खूप विचार करत राहणे सोडून द्या. मित्रांनो, काळानुसार बदलायला शिका, नाहीतर वेळ बदला. परिस्थितीला दोष देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही चालायला शिका. ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही, तो वेळोवेळी बदलत राहतो, अगदी त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते. म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका. फक्त योग्य वेळेची वाट पहा, कारण वेळ नक्कीच बदलणारी असते. लक्षात ठेवा, वाईट लोकांना समजावून सांगून ते सुधारले असते तर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाने कधीच महाभारत घडवून दिले नसते. मित्रांनो, तो वरील देव तुम्हाला जेवढी वाट पाहायला लावत आहे, परंतु जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तो तुम्हाला इतके देईल की ते तुम्ही सांभाळू शकणार नाहीत. तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तुम्ही कोणत्याही अयशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात, तेव्हा तुम्हाला फक्त 2च कारणे ऐकायला मिळतील. पहिलं कारण म्हणजे माझं नशीब खराब आहे, आणि दुसरं कारण म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता. मित्रांनो, जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा, कारण हीच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच आपण ठेवला पाहिजे. म्हणूनच स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. तुमच्या आत काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे. मित्रांनो, कधी कधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात, कारण स्वार्थ खूप मोठा असतो. मजबूत चंदनाचे झाड हे त्याच्या सुगंधासाठी जन्मभर ओळखले जाते, पण हे जग अनेकदा विसरते की या जगातील सर्वात विषारी साप
त्या चंदनाच्या झाडावरच राहतात. म्हणूनच बाहेरून आतून खूप गोड बोलणारी व्यक्तीच्या आतमध्ये शत्रुत्वाची भावना देखील असू शकते. म्हणूनच एखाद्यावर विचार केल्यानंतरच विश्वास ठेवा. सोने बनायचे असेल तर त्याला आगीत जावेच लागते, तेव्हा त्याला काहीच फरक पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला अत्यंत बिकट परिस्थितीमधून जावंच लागेल. मित्रांनो, कोण काय करतंय, कसं करतंय या सगळ्यांपासून जमेल तितकं दूर राहा, तेव्हा शक्य तितकं तुम्ही आनंदी राहू शकाल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ नक्कीच येते पण ती योग्य वेळीच येते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत ती लोक तुमचा तिरस्कार करू लागतात. मूर्ख लोकांशी वाद घातल्यास नुकसान तुमचेच आहे. अशा लोकांशी वाद घालणे केवळ तुमची लायकी कमी करणे आहे. त्यामुळे मूर्ख लोकांपासून शक्यतो दूर राहा. मित्रांनो, जिथं ज्याच्या नावाचं अन्न उरलं आहे, वेळ त्याला स्वतःकडे बोलावत असते. इथे कोणीच कोणाच्या हक्काचं खात नाही. माणसाचे फक्त दोनच गोष्टींशी नाते आहे. पहिले नाते म्हणजे स्वतःचा गैरसमज आणि दुसरे नाते म्हणजे स्वतःचे मन आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही ओळखत नाही. मनापेक्षा चांगली सुपीक अशी जागा नाही, कारण तिथे कोणतीही गोष्ट फक्त वाढतच जाते. मग ते विचार असू देत, द्वेष असू देत किंवा प्रेम असू देत. इतिहास साक्षी आहे, ज्या व्यक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही त्याची हे जग बदनामी करायला सुरुवात करते. मित्रांनो, जर आपल्याच माणसांकडून सतत पुन्हा पुन्हा अपमान, तिरस्कार मिळत असेल तर तिथून त्यांना सोडून देणे हा तुमचा त्यावेळी सर्वोत्तम निवडलेला पर्याय आहे. माणसाचे जीवन फक्त त्याच्या कर्मावर चालते. जसे त्याचे कृत्य असते तसेच त्याचे जीवन होते. तुम्ही जे काही केलं असेल ते तुमच्या समोर येईल, कारण कर्म कोणाच्याही दर्जाची नाहीत. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. कधी हसवते तर कधी रडवते, पण जो आयुष्याच्या गर्दीत कायम आनंदी राहतो तोच माणूस खरा समाधानी असतो. जीवनात हरल्यानंतर जिंकण्याची मज्जा काही वेगळीच असते. चांगलं होण्यासाठी कोणाचीही नक्कल करण्याची काहीच गरज नाही. स्वतः इतके चांगले व्हा की लोक तुमची कॉपी करू लागतील. मित्रांनो, आयुष्य एकदाच येते हे पूर्णपणे चुकीचं आहे, पण मृत्यू मात्र तो एकदाच येतो आणि जीवन तर रोज आपल्याला मिळत असते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच तुमच्या हसण्याचे मालक व्हाल त्यानंतर तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. मित्रांनो, कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर त्याला ते नक्कीच द्या, कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवला आहे. लक्षात ठेवा, चांगला काळ पाहण्यासाठी वाईट वेळेला सामोरे जावेच लागते. सर्वांची सेवा करा, पण अपेक्षा कोणापासून ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत फक्त देव देतो. नेहमी तुमची नजर तुम्हाला काय नको आहे याकडेच ठेवा, तुमच्या स्वतःकडे नाही. अन्न आणि पाणी यापेक्षा मोठा दानधर्म नाही. मित्रांनो, आयुष्य सर्वात मोठे आहे. सद्गुरु मंत्र असा आहे की तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि आदर दिल्यावर लोक तुमचा आदर करणे सोडतात. ते तुम्हाला कमी दर्जाचे समजतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, यश कधीच मागून येत नाही, भिक्षा मागूनच मिळते. यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कठोर परिश्रम करावे लागतील. आयुष्यात छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा, कारण शेतकऱ्याला डोंगरापासून नाही तर छोट्या दगडांपासूनच धोका असतो. तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगली व्यक्ती बनू शकणार नाहीत. मित्रांनो, देणे सुरू करा आणि सर्व काही येणे सुरू होईल.
सन्मान आणि संपत्ती. अहंकारात बुडालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि इतरांचे चांगुलपणही दिसत नाही. मित्रांनो, जीवनात तुम्ही जितक्या कठीण प्रसंगांना सामोरे जाल तितकेच तुम्ही मजबूत व्हाल आणि तेव्हाच आयुष्य खूप सोपे होऊन जाईल. हा जीवनाचा नियम आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अपमानाचा बदला लढून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन मिळतो. वाईट करण्याचा विचार केला तर उद्यावर ढकलून द्या आणि चांगलं करायचं वाटत असेल तर ते आजपासूनच करा. जो आपल्याला फसवतो त्याच्यासारखा दुसरा शत्रू नाही आणि जो आपल्या वाईट गोष्टी आपल्या तोंडावर सांगतो त्याच्यापेक्षा मोठा मित्र नाही. मित्रांनो, स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती याच्यावरच विश्वास ठेवल्यास विश्वासघात कधीच होत नाही. जीवन जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक, तुम्हाला जे आवडते ते मिळवायला शिका आणि इतरांकडे जे आहे ते आवडून घ्यायला शिका. मित्रांनो, तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करेपर्यंत समस्यांसाठी तुम्ही इतरांना जबाबदार धराल आणि तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधीच मिटवू शकणार नाहीत. शक्य तितके ऐका आणि शक्य तितके कमी बोला. म्हणूनच कदाचित देवाने आपल्याला 2 कान दिले आहेत आणि एकच तोंड दिलं आहे. चेहऱ्यावर हसू आणून तुमच्या आयुष्यातील समस्या कोणाशीही शेअर करू नका, कारण 80% लोकांना त्याची पर्वा नसते आणि बाकीचे 20% लोक तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत यावर ते खूप आनंदी असतात. मित्रांनो, मला या व्हिडिओमधून फक्त एवढीच अपेक्षा आहे की माझ्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील त्या फक्त आपण आपल्या देवासोबतच शेअर केल्या पाहिजेत, कारण तो परमेश्वर आपल्या सुखातही आपल्या सोबत असतो आणि दुःखातही सोबत असतो. तो परमेश्वर कधीही आपली साथ सोडत नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.